नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये। गणपतीच्या दिवसात आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक किंवा गोडांचे पदार्थ करतो, त्याचप्रमाणे नवरात्रीच्या दिवसात देवीच्या नैवेद्यासाठी देखील काही ना काही करावेच लागते। मात्र या दिवसात भरपूर जणांना उपवास असतो आणि हे उपवासाच्याच पदार्थापासून आपल्याला हे पदार्थ बनवावे लागतात आणि रोज रोज नैवेद्याला आणि आपल्या स्वतःला उपवासाला काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न आणि नेहमी तेच खाऊन आपल्याला देखील कंटाळा आलेला असतो। आपण नेहमी उपवासासाठी शेंगदाण्याचे लाडू किंवा साबुदाण्याचे लाडू किंवा अगदी सुक्या मेव्याचे लाडू तर करतोच। तर या पद्धतीने तुम्ही खोबऱ्याचे लाडू नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। करायलाही सोपे आहेत आणि अतिशय चवीला भारी आहेत। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। आता सर्वात अगोदर लाडू बनवण्यासाठी एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे, पण सध्याच मी गॅस अजून चालू केलेला नाही। आता गॅस चालू करायच्या अगोदर या पॅनमध्ये साधारणतः 2.5 ते 3.25 वाटी यामध्ये मी दूध टाकलेलं आहे। आता इथे मी म्हशीचं प्युअर असं दूध घेतलेलं आहे आणि दूध टाकून मी गॅस चालू करणार आहे आणि मीडियम फ्लेमवर हे दूध आटेपर्यंत आणि चमच्याने सतत ढवळत आपल्याला हे दूध मस्तपैकी निम्म होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता या दुधाला उकळी आलेली आहे। आता दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही साय चमच्याने मोडत या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे। आता हे दूध साधारण मी 10 ते 12 मिनिटांसाठी मंद आचेवर मस्त असं आटवून घेणार आहे आणि जसं जसं उकळेल तर काय करायचं आहे, याच्यावरची जी साय येईल आणि जी कडेला पॅनला जी साय लागलेली आहे ती साय देखील आणि उकळल्यानंतर जी साय आलेली आहे ती देखील या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि हे लाडू बनवण्यास आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही, कमी साहित्यामध्ये म्हणजे अगदी आपल्याला इथे 2 ते 3 साहित्य हे लाडू बनवण्यासाठी लागणार आहे आणि जास्तीत जास्त वेळ आपल्याला 15 ते 20 मिनिटे लागतात हे लाडू बनवण्यासाठी। आणि हे दूध आपण आटवून घेतल्यामुळे या लाडूंची टेस्ट अगदी खवा किंवा अगदी पेढ्यासारखी लागते आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे अतिशय चविष्ट असं हे लाडू इथे तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटांपर्यंत हे दूध मी मस्त असं उकळून घेतलेलं आहे आणि जशी साई येईल आणि साईडला जी लागलेली साय देखील आहे ती देखील यामध्ये व्यवस्थित मी मिक्स केलेली आहे आणि हलकासा तुम्ही पाहू शकता दुधाचा रंग देखील बदलत चाललेला आहे। तर अशाच प्रकारचं दूध आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे। आता हे दूध आटवून साधारण 12 मिनिटे झालेले आहेत आणि 12 मिनिटांनंतर यात तुम्ही दुधाचं प्रमाण पाहू शकता 50% आलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी देखील या दुधाची तुम्ही पाहू शकता। जसं आपण रबडी किंवा बासुंदी बनवतो त्याच प्रकारचं आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। आता दूध मी पूर्णपणे आटवल्यानंतर आता पुन्हा गॅस बंद केलेला आहे आणि पुन्हा साधारण सारख्याच वाटीने इथे मी अर्धा ते पाऊण वाटी साखर यामध्ये ॲड केलेली आहे आणि साखर पूर्णपणे यामध्ये ॲड केल्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी घरचं सुकं खोबरं किसून देखील यामध्ये टाकू शकता। आता हा सुक्या खोबऱ्याचा किस देखील यामध्ये मंद आचेवर मस्तपैकी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी साधारण अर्धा ते पाऊण वाटी साखर टाकलेली आहे। आता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याच्या अंदाजानुसार यामध्ये साखर टाकायची आहे आणि तुम्ही पाहू शकता या दुधामध्ये मी पूर्ण डेसिकेटेड कोकोनट मिक्स केल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्टसर देखील हे मिश्रण बनलेलं नाही। आता पुन्हा 5 ते 7 मिनिटांपर्यंत मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये हे डेसिकेटेड कोकोनट पूर्णपणे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे। आता ही वेलची पूड देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि हे मिक्स केल्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिटांपर्यंत मंद आचेवर हे मिश्रण 5 ते 7 मिनिटांपर्यंत हे मिश्रण मी झाकून ठेवलेलं होतं, पण मध्ये हे मिश्रण मी सतत हलवून घेतलेलं होतं कारण की हे तळाशी देखील लागू शकतं। आता तुम्ही पाहू शकता इथे हे आपलं मिश्रण मस्तपैकी लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हा पॅन खाली घ्यायचा आहे। आता हलकसं कोमट असतानाच हे लाडू मी इथे बांधून घेणार आहे। आता थोडंसं मिश्रण घेऊन मध्यम आकाराचा इथे मी लाडू बांधून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सहजतेने हे लाडू वळले जात आहेत आणि हे लाडू करायला देखील खूपच सोपे असे आहेत आणि हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला तुम्ही पाहिलंच आहे साहित्य देखील खूपच कमी असं लागतं। तर पहा इथे आपला पहिला लाडू बनून तयार आहे, अगदी गोल गरगरीत आणि एकदम सॉफ्ट आणि पेढ्याच्या चवीचा खव्याच्या चवीचा इथे आपला हा लाडू तयार झालेला आहे। आणि लाडू बांधून झाल्यानंतर एका बाउलमध्ये मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। आता यामध्ये काय करायचं आहे, आपण जो लाडू बांधून घेतलेला आहे तो लाडू यामध्ये टाकायचा आहे म्हणजे हा लाडू बाहेरून एकदम सुंदर असा दिसतो। तर पहा अशा पद्धतीने इथे हे लाडू तयार करून घ्यायचे आहे। आता सारख्याच आकाराचे सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊयात।
खूपच सुंदर अशा टेक्स्चरचे इथे हे आपले लाडू तयार झालेले आहेत। आता हे लाडू तुम्ही 3 ते 4 दिवसांसाठी साठवून ठेवू शकता। तर हे लाडू तुम्हाला नक्कीच आवडले असतील मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल।